मराठी भाषा दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। काम करायला लागतं, मजदूर आहे। स्वतःवर कधी कधी ना जास्त मी ओढवून घेते गोष्टी लागणार आहे आणि रिपॅकिंग नहीं हुई है बट उप्स। नमस्कार मंडळी, जसं की तुम्ही बघताय मी एकदम तयार झाली आहे सकाळी सकाळी आणि कन्फ्यूज झालात ना की मी मराठीमध्ये का बोलती आहे। तर आज आहे मराठी भाषा दिवस आणि मराठी भाषा दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। मी आज ठरवलं की आज मराठी भाषा दिवस आहे, तर एक दिवस पूर्ण जो आहे तो मराठीला डेडिकेट तर झालाच पाहिजे। म्हणून आजचा पूर्ण ब्लॉग जो आहे तो फक्त आणि फक्त मराठीमध्ये होणार आहे। मी ट्राय करेन म्हणजे कितपत मी मराठी पूर्ण बोलू शकते, मी प्रयत्न जरूर करेन आणि मी ज्यांना भेटेन त्यांच्याशी पण मी मराठीतच बोलणार आहे। आणि आज माझं डब पण आहे, डब तर हिंदीमध्येच असणार आहे, ते थोडी ना मराठीत करू शकणार आहे। तर माहिती नाही कितपत मी हे जे प्रण घेतलं आहे आज ते फुलफिल करू शकेल। तर येस, एक्सायटेड। हां हा बघा, हा तयार झाला आहे आणि हे बघा मी कुठेतरी चालली आहे एकटी। कुठे चालला? माझ्यामुळे निखिलला थोडासा उशीर झाला आहे, कारण काम करावं लागतं, मजदूर आहे। काय करावं लागतं? काम करायला लागतं, मजदूर आहे। हा मला टोमणा आहे का? नाही मग मी आता चालली आणि तू असं बोलतोयस? अरे तसं नाही, मग बोललो मला काम करावं लागतं, मला जावं लागतंय, लेट होतंय। चलो बाय। व्यवस्थित राहा, मी घरी नाही आहे तर। टी व्ही रात्रभर चालू ठेवू नको, पाण्याचे नळ बघ। चलो बाय। चलो चलो नाही, चल यार बाबा, मला जायचं, निघायचं। चल बाय 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 बाय। तर मित्रांनो, जसं तुम्ही बघितलं निखिल तर कामाला गेला आहे आणि मला आहे ना आजचा दिवस आहे ना खूप जास्त, म्हणजे मी आहे ना स्वतःवर कधी कधी ना जास्त मी ओढवून घेते गोष्टी आणि मी अजून पॅकिंग नाही केली आहे। मला आजच निघायचं आहे, मला 5 वाजता निघायचं आहे आणि आत्ता ऑलमोस्ट जे आहे 1 वाजले, 2चं डब आहे माझं। मी फ्री होणार आहे 3:30-4 वाजता आणि मला काहीच माहिती नाही आहे मी कसं मॅनेज करणार आहे हे सगळं, आणि मी कुठे जाणार आहे, कोणाबरोबर जाणार आहे, मी एकटी का चालली आहे, हे सगळं 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 जे आहे ना हे मी तुम्हाला नंतर सांगेन। कारण आता मला जेवायचं आहे, मला डबला निघायचं आहे, मला पॅकिंग करायची आहे, भरपूर गोष्टी आणि तुम्हाला मला सगळं व्लॉगवर पण दाखवायचं आहे। तर मी प्रयत्न करीन आज, पण आजचा दिवस खूपच जास्त आहे ना एकदम गोंधळलेला राहणार आहे सगळा। तर सगळ्यात पहिलं तर पेट पूजा करून घेऊया। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न नक्कीच पडला असेल की मराठी भाषा दिवस म्हणजे नक्की काय। तर मराठी साहित्यातलं सगळ्यात सुप्रसिद्ध नाव म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज। तर कुसुमाग्रजांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून जे प्रयत्न केलेले आहेत त्याचा सन्मान म्हणून आजचा दिवस जो आहे, त्यांचा वाढदिवस जो आहे तो मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। तो गाइस अभी पूरी पैकिंग नहीं हुई है बट उप्स। तर मित्रांनो, मी विसरले की मला मराठीत व्लॉग करायचा आहे। तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिलं मी आता थोडीफार पॅकिंग केली आहे, म्हणजे सगळं नाही झालं आहे अजून पॅक। मी जे मेन कपडे आहेत ना ते फक्त पॅक केले आहेत, बाकीचं मी आता आल्यानंतर करेल। आता ऑलरेडी 1:30 वाजलेत, माझं 2चं डब आहे, तर मला आता तयार होऊन निघावं लागेल। जवळच आहे डब, जास्त लांब नाही आहे। ह्या स्टुडिओमध्ये ना मी बऱ्याच दिवसांनी चालली आहे, तर एक्सायटेड पण आहे।
आणि असं होतं की आहे ना लास्ट मिनिट जेव्हा डब्स येतात आणि आता थोडा वेळ आहे मला, तर मग आहे ना ते असं काय त्याला म्हणतात मराठीत, म्हणजे ना ते लालच जे आहे ना ते काही सुटत नाही. आणि मी चालली आहे काम करायला. मी हो बोलले त्यांना की ओके 1.5 तासाचं आहे ना तर मग मी येते, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी हां बोलली आहे आता, तर आता कमिटमेंट दिली आहे तर जावं तर लागणारच आहे. आणि मला ह्या गोष्टी आवडतात त्याच्यामुळे चालतं सगळं. बघू आजचा दिवस कसा मॅनेज होतो आहे, मला काही माहिती नाही. माझी पॅकिंग होईल न होईल, मी किती वाजता येईल, आणि 3:30चे 4 झाले तर काय करणार आहे मी. म्हणजे 5ला मला पोहोचावं लागणार आहे. आणि बघू बघू कसं होईल. पहिलं तर चला मी रेडी होते आणि डबला जाऊया. तर मित्रांनो मी तयार झाली आहे आणि मी आहे ना हा माझा खूप जुना टॉप आहे जो मी आज वापरायला काढला. माझी नजर गेली त्याच्यावरती आणि तुम्ही बघताय ज्या पद्धतीने माझं वजन वाढलेलं होतं ना, मला डाऊट होता की मी याच्यात फिट होईल की नाही होणार, पण मी झाले फिट. आणि क्लिअरली माझं वजन कमी होतं आहे. जे काही ट्रीटमेंट मी चालू केलेले आहे त्या वर्क करत आहेत. आणि मी ह्या ज्या पण ट्रीटमेंट करते आहे ना, म्हणजे मी घरगुती पण करते आहे आणि ऑब्व्हियसली माझ्या शुगरसाठी वगैरे डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे, थायरॉईडसाठी डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे. तर त्या 2 गोष्टी सोडल्या ना तर बाकीच्या गोष्टी आहे ना मी घरगुतीच उपचार करत असते. आणि मी आहे ना शॉर्ट्स जे असतात ना यूट्यूब शॉर्ट्स त्याच्यावरती मी टाकत जाते. जसं PCODचं मी हल्लीच टाकला होता एक, जे मी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच महिन्यांपासून मी हे जे रेमेडी आहे ती मी करते आहे ट्राय, आणि माझ्यावरती ते वर्क झालेलं आहे. आणि मी बऱ्याच माझे फ्रेंड्स म्हणा किंवा माझी बहीण पण आहे ती पण हे करते. तिचं मॉर्निंगचं रुटीन हे असतं, तर तिला पण आजपर्यंत कधी हा प्रॉब्लेम झालेला नाही आहे PCOD आणि PCOSचा. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला जर हा प्रॉब्लेम आहे तर माझे शॉर्ट्स आहे ना बघत राहा. मी असे छोट्या टिप्स जे आहेत ना ते देत राहते. फक्त कॉमेडीवाले शॉर्ट्स नाही बनवत मी असे इन्फॉर्मेटिव्ह पण शॉर्ट्स जे आहे ते बनवत राहते. तर तुम्ही ते बघत राहा. आणि आता आपली वेळ झालेली आहे तर चला डबला जाऊया. या रिक्षाची स्पीड बघताय ना तुम्ही, म्हणजे असं का होतं जेव्हा आपल्याला लवकर पोहोचायचं असतं, जेव्हा आपल्याकडे जास्त वेळ नसतो, तेव्हाच आपल्याला नेमकी अशी लोक का मिळतात जी असा त्रास देतात. तुमच्यासोबत पण असं होतं का? आणि हे बघा बोगनविला किती मस्त आहे ना. तर मित्रांनो मी स्टुडिओमध्ये पोहोचली आहे आणि आता वाट बघते. डायरेक्टर आतमध्ये बोलवतील तेव्हा मी आतमध्ये जाईन. बाहेर भयंकर ऊन आहे, भयंकर, म्हणजे मी बोलू नाही शकत. फेब्रुवारी महिना आहे, होळी आहे आणि इतकं जास्त ऊन आहे. आतमध्ये AC असेल तर थोडंसं बेटर फील होईल. आता इथे पण फील होतं आहे, तर बघूया. मी प्रयत्न करेन की इथून लवकरात लवकर फ्री व्हायला पाहिजे आपण, नाहीतर पुढचं सगळा गोंधळ होणार आहे. पॅकिंग नाही झालं आहे, काही नाही झालं आहे आणि फार गोंधळ होणार आहे. आणि अजूनपर्यंत तरी म्हणजे सकाळी थोडासा गोंधळ झाला, मी हिंदीमध्ये बोललेच, पण मी आता प्रयत्न करेन की पुढे कंटिन्यू मराठीमध्ये बोलेन. 2 hours later. तर मित्रांनो डब तर संपलं आहे आणि 3:45 वाजलेत. आता मला खरंच पळावं लागणार आहे. खूप म्हणजे खूपच उशीर झाला आहे, पॅकिंग बाकी आहे. तर चला चलूया. मित्रांनो मी घरी आली आहे आणि खूप थकले आहे. मला रिक्षावाला पण असा मिळाला होता ना, मी तुम्हाला नंतर सांगेन रिक्षावाल्याबरोबर काय झालं. पण मी घरी पोहोचली आहे आणि आता आहे ना जी राहिलेली पॅकिंग आहे ती मी करते आहे. तर ती पहिली करूया, कारण मी खूप लेट आहे. माझ्याकडे फक्त आता 45 मिनिट्स आहेत सगळं पॅकिंग वगैरे करायला. तर पॅकिंग करूया. A few moments later. हॅलो मित्रांनो, तर मी तयार झाली आहे फायनली. सगळं वेळेवर झालं आहे
आता 5:30 वाजत आले आहेत, म्हणजे 5 मिनटं बाकी आहेत 5:30 वाजायला. आणि मी तुम्हाला माझी पॅकिंग दाखव. हे बघा, ही एक बॅग आहे आणि ही खाऊची बॅग. तर मी जिथे चालली आहे ना त्यांच्याकडे अय्यंगर बेकरी असा प्रकार नाही आहे आणि त्यांना अय्यंगर बेकरीचे प्रॉडक्ट जे आहेत ते खूप आवडतात आणि सगळे जे आहेत ते शुद्ध शाकाहारी लोक आहेत. तर म्हणून मी अय्यंगर बेकरीचा पूर्ण स्टॉक त्यांच्यासाठी घेऊन चालली आहे. आणि मी माझ्यासाठी जे आहे पेपे ठेवलेला आहे. मला पेपे खूप आवडतं आणि हल्ली आहे ना, आजकाल आहे ना मी जरा जास्तच खायला लागली आहे ते. तर प्रवासामध्ये मी माझ्यासाठी पेपे ठेवले. आणि ही माझी छोटी हँडबॅग, त्याच्यामध्ये माझं चार्जर, माझी पॉवर बँक, परफ्यूम, वॉलेट, सगळं आहे. आणि मी आहे ना नॉर्मली असं लास्ट मिनिट काहीच करत नाही. हे पहिल्यांदा आहे माझ्याबरोबर की असं सगळं लास्ट मिनिट मी करते आहे. आणि तुम्हाला मी दाखवायचंच राहून गेलं. मी काही दिवसांपूर्वी तुम्हाला आहे ना माझी झाडं दाखवली होती, तेव्हा त्याच्यामध्ये आहे ना एका झाडाला जी एक कळी आली होती आणि ती कळी जी आहे ती आता उमललेली आहे. एवढा सुंदर. तर अशा प्रकारे ती कळी जी आहे ती उमललेली आहे आणि इतकं सुंदर दिसतंय. पूर्ण ग्रीनमध्ये तो जो असा कोणता कलर त्याला म्हणणार आपण, पीच नाही बोलू शकत, अबोली कलर ज्याला म्हणतात ना, पण थोडासा ब्राईटर साईडमध्ये अबोली कलर जो असतो ना तसा मस्त कलर आलेला आहे त्याला. आणि मी बस माझ्या मित्राच्या फोनची आता वाट बघते आहे की त्याने फोन केला की मग मी घरातून निघेल. तर मी कुठे चालले आहे फार मोठा प्रश्न आहे ना. तर मी चालले आहे नागपूरला. जसं मी तुम्हा लोकांना सांगितलं होतं की माझे 2 खूप चांगले बेस्ट फ्रेंड आहेत. खूप वर्षापासूनची आमची मैत्री आहे. ऑलमोस्ट आम्ही 10 ते 15 वर्ष आता 10 वर्षाच्या वर आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. त्याच्यामधल्या एकाला तर तुम्ही भेटलात, पंकजला. आता जो दुसरा आहे तो राहतो नागपूरला. तर हो, मी चालले आहे नागपूरला. नॉर्मली तो इथे येतो, पण त्याने यावेळेस आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे की तुम्ही होळीसाठी आणि त्याच्या बहिणीचं जे आहे ती 25वी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे. तर त्या सेलिब्रेशनसाठी आम्ही त्यांच्या गावी जाणार आहोत, आमणापूरला. आणि तिथे जे आहे त्यांच्या आहेत संत्र्याच्या बागा. त्या संत्र्याच्या बागा बघायला मी जाणार आहे, म्हणून त्याने मला इन्व्हाइट केलेलं आहे. तर हां, मी चालली आहे. आणि मला खूप थोडंसं वाईट वाटतं आहे की निखिलला सुट्टी मिळू शकत नाही, तर निखिल माझ्याबरोबर येऊ शकत नाही आहे. निखिल असला असता तर आहे ना मी थोडीशी अशी केअरफ्री, स्ट्रेस फ्री राहते म्हणजे ना. आणि दुसरी गोष्ट, मी आहे ना 2 दिवसाच्या वर आहे ना कधीच निखिलला कुठे सोडून गेलेले नाही आहे. म्हणजे मी मम्मी पप्पांकडे पण जाते ना, तर 2 दिवसांनी निखिलला बोलवून घेते किंवा मम्मी ते निखिलला बोलवून घेते. तर 8 वर्षापासून आम्ही असं एवढ्या लांब पिरियडसाठी आहे ना एकमेकांपासून दूर असे राहिलेलो नाही आहे. तर हे पहिल्यांदा आहे. मला थोडंसं असं आहे ना, तिकीट बुक करताना पण असं धाकधूक होत होतं की मी जाऊ नको जाऊ. मी 1000 वेळा निखिलचं डोकं खाल्लं असेल, 1000 वेळा त्याला विचारलं असेल काय करू, जाऊ नको जाऊ. एक मन बोलतंय जा, एक मन बोलतंय नको जाऊ. पण आहे ना निखिल जो आहे ना, ह्या गोष्टी म्हणजे माहीत नाही काय त्याच्यामध्ये जादू आहे. तो म्हणतो की रागिणी, ही तुझी लाईफ आहे, ही तुझी लोकं आहेत, तुला वेळ देणं आहे. आपण आहे ना कामामध्ये एवढे गुरफटलेलो असतो की आपण अशा गोष्टी करतच नाही. आणि आता मला नागपूरला ऑलमोस्ट 2 वर्षापूर्वी मी गेले होते आणि वर्षातून एकदा चेतनच इथे येत असतो. आम्ही कधी नागपूरला असं सहसा जात नाही, मी तर जातच नाही. पंकज जो आहे तो तरी जात असतो चेतनकडे, पण मी कधीच जात नाही. आणि ह्यावेळेस मी चालली आहे आणि 2 दिवसांपेक्षा जास्त दिवसांसाठी चालली आहे. तर मी काय बोलू, म्हणजे मी एक्सायटेड पण आहे आणि मी एकटी चालली आहे. त्याचं मला थोडंसं आहे की निखिल इथे आहे आणि मी तिकडे आहे आणि आम्ही एन्जॉय तर करणार डेफिनेटली, खूप मजा येणार. पण माहीत नाही, मला असं वाटतं 2 दिवसानंतर मी बोर व्हायला लागेल. जरा
हा व्लॉग माझ्या मित्रांनी बघितला ना आणि त्यांच्या फॅमिलीने बघितला ना तर ते मला खूप ओरडणार आहेत सगळेजण की हा तू इकडे येणार आणि तू बोर होणार असं. तर बोर तर नाही होणार, पण मला असं थोडं घरची आठवण यायला लागेल असं मला वाटतंय, कारण मी इतके लांब असं कधी राहिले नाही इतक्या दिवसांसाठी. तर 5:30 वाजलेत आणि मी एकदा कॉल करून बघते की तो कुठे पोहोचला आहे, म्हणजे मला इथून निघायला, कारण मला तर वेस्टवरून ईस्टलाच जायचं आहे फक्त, पण ट्रॅफिकचं काही सांगू शकत नाही आपण. तर एकदा फोन करून घेते आणि चलूया. अजून एक गोष्ट मी तुम्हा सगळ्यांना सांगायची विसरली आहे, म्हणजे कसं होतं ना कधी कधी, आणि मला माहिती होतं की हे असंच काहीतरी होणार आहे माझ्याबरोबर. असं मी जेव्हा पण काही प्लॅन करते ना तेव्हा आहे ना कामं येतात आणि मग त्या कामांना नाही बोललं ना की माझा जीव जरा आहे ना असा वरखाली होतो की यार काम आलं आहे आणि आपण काम करू शकत नाही, आपण कामाला नाही बोलतो आहे. तर तसंच झालं आहे. माझे 2 फेवरेट डायरेक्टर्स, त्या दोघांचाही मला कॉल आला आहे. एकाचा डब आला आहे सॅटर्डेला, एकाचा डब आला आहे मंडेला. म्हणजे एकाने तर चला सांगितलं आहे की जेव्हा तू येशील ना तेव्हा करूया, पण जे दुसरे आहेत ते म्हणजे प्रोजेक्ट थोडा अर्जंट आहे तर ते थांबू शकत नाही. तर ते मला म्हणाले नेक्स्ट टाईम करूया रागिनी, नो प्रॉब्लेम. तर असं होतं. आणि हे लालच जे आहे ना कामाचं, फिरायचं, हे म्हणजे कसं सुटणार आहे आपल्याकडून? शक्य तरी आहे का की काम पण सुटत नाही, फिरणं पण सुटत नाही? हे तुमच्या लोकांबरोबर पण होतं का की हे माझ्याबरोबरच होतं आहे? म्हणजे मला असं होतं की मी जेव्हा कामाला नाही बोलते ना तेव्हा मला थोडंसं असं वाईट वाटतं की यार कॅन्सल करता येईल का? मी बऱ्याच वेळा असं केलेलं आहे. माझे जे असे फिरायचे प्लान आहेत ना किंवा लंच डिनर तर मी करतेच पोस्टपॉन्ड, कॅन्सल, की बाबा काम महत्त्वाचं आहे. पण आता मी एकदमच बाहेर चालली आहे, तिकीट्स बुक झालेले आहेत आणि ते कॅन्सल नाही करू शकत. तर पण इट्स ओके. म्हणजे ते माझ्या हिश्श्याचं जर काम असेल ना तर ते मिळेलच मला, ते माझ्यासाठी वाट बघेल. एक तर बघतं आहे, दुसरं बघणार नाही, पण दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बोलवणार ते मला माहिती आहे. तर मित्रांनो फायनली मी घरातून निघाली आहे आणि हे बघा माझ्या बॅग्स, मी एवढं सगळं सामान एकटी कॅरी करून चालली आहे. आणि ट्रॅफिक बघताय ना, म्हणजे मला थोडासा अंदाजा होता की ट्रॅफिक असेल, पण ही खूप जास्तच ट्रॅफिक आहे. आणि मला लिटरली दर 5 मिनटांनी आहे ना पंकजचा कॉल येतो आहे की तू कुठे पोहोचली आहेस, गाडी ऑलमोस्ट पोहोचते आहे पिकअप पॉईंटला. आणि मी काय सांगू तुम्हाला की मी कशी पोहोचली आहे. तर मित्रांनो फायनली मी बसमध्ये बसली आहे आणि ह्याला बघा, हाय बोल हाय. आज फक्त मी मराठीमध्ये बोलणार आहे तुझ्याशी, फक्त आणि फक्त. उससे ज़्यादा नहीं आता मुझे. त्याला समजतं मराठी पण त्याला बोलता येत नाही. आणि ते बघा तो काय करतोय, ते काम सुरू झालं आहे त्याचं पण आणि माझं पण. आता मी एडिटिंगचं काम जे आहे ते सुरू करेन. आणि मी तुम्हाला सांगते म्हणजे मी पोहोचली आहे आणि माझ्या मागे लगेचच बस पोहोचली आहे. म्हणजे एवढं ट्रॅफिक मला लागलं होतं आणि फुल पंकजला आणि मला दोघांना पण धकधुक होती की पोहोचतोय नाही पोहोचतोय, आता काय खरं नाही, मिस होती बस. पण तो बोलला की तू ये, मी थांबवून ठेवेन. पण लकीली मी पोहोचायची वेळ आणि बस पोहोचायची वेळ हे मॅच झाल्या आणि मी बसले. त्याच्यामुळे मला काहीच बाहेरून बस कशी आहे काय काहीच तुम्हाला दाखवता नाही आलं. आणि भयंकर ट्रॅफिक आहे. ही ट्रॅफिकमधून निघताच आम्हाला खूप वेळ लागणार आहे. मला असं वाटतं मी तुम्हाला दाखवते. भयंकर म्हणजे ज्या स्पीडने गाडी चालली आहे ना, मला नाही वाटत आम्ही वेळेवर कुठेही पोहोचणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मी निखिलशी फोनवर टचमध्ये होते सतत, कारण पहिल्यांदा असं आहे की मी एवढ्या दिवसांसाठी लांब चालली आहे. तर त्याला आधी काय वाटत नव्हतं, पण नंतर जे आहे जेव्हा मी निघाले आणि फोन कॉल सुरू झाले की आता मी निघते आहे, बसमध्ये बसणार वगैरे, तेव्हा दोघांनाही रिअलाईज झालं
की जास्त दिवसांसाठी चालली आहे. तर पहिलं तो येणार नव्हता मला भेटायला आणि मी बसमध्ये चढताना त्याचा फोन येत होता, कारण खूप साऱ्या बसेस उभ्या होत्या आणि खूप ट्रॅफिक जाम झालं होतं. त्याच्यामुळे बसेस जे आहेत ते जास्त वेळ थांबवू पण शकत नव्हतो. तर मी बसमध्ये चढताना त्याचा कॉल आला आणि मी तो कॉल मिस केला आणि मी आतमध्ये चढल्यानंतर त्याचा कॉल पुन्हा मी रिसीव्ह केला. तर कळालं की निखिल मला भेटायला येत होता, मला सी ऑफ करायला येत होता. पण मी थांबू शकलेच नसते, कारण ह्या बसेस अशा आहेत ना की त्या नाही थांबत. त्यांना ऑब्व्हियसली त्यांचे टाईम्स जे आहेत ते पाळायचे असतात. त्याच्यामुळे म्हणजे अशी एकदम 2 मिनटासाठीची आमची चुकामुक झाली. कदाचित त्यांना मला माहिती असलं असतं ना की तो येणार आहे तर मी काहीतरी करून थोडंसं थांबवलं असतं. पण ठीक आहे. आता मी त्याला व्हिडिओ कॉल करते आणि हा काम करतोय, मी माझं काम करते आणि मी दाखवत राहीन कुठे कुठे चाललो आहे, काय काय चाललो आहे, काय काय करतो आहे. आणि आत्तापर्यंत तरी मी मराठीमध्ये बोलते आहे. ॲक्च्युली मराठीमध्ये मी बोलत असते, असं नाही की मी मराठीमध्ये बोलत नाही, मी बोलतच असते, जास्तच बोलते मी मराठीमध्ये. पण मी व्लॉगमध्ये ना मराठी बोलत नाही, त्याच्यामुळे ना असं ती सवय झालेली आहे ना आता की हिंदीमध्येच बोलायची, तर ते असं नकळत निघतं असं तो तोंडातून, बाकी काही नाही. तर आपली गाडी जोपर्यंत अशी स्लो स्पीडने चाललेली आहे तोपर्यंत मी तुम्हाला आहे ना आमची बस आतून कशी दिसते ते तुम्हाला दाखवते. अजूनपर्यंत तरी बस पूर्ण फुल झालेली नाही आहे, ती फुल होण्याच्या आधी मी तुम्हाला आतून पूर्णपणे बस जी आहे ती दाखवून देते. तर आम्ही जे आहे अशी स्लीपर बस जी आहे ती बुक केलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे तिथे कंपार्टमेंट्स आहे, एक तर शेअरिंगमध्ये आणि एक सिंगलवालं आहे. आणि हा बघा पंकज. तर हे बघा हे सिंगल शेअरिंगवालं असं आहे आणि तुम्हाला पिलो आणि एक बेडशीट असं 2 गोष्टी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेल्या असतात. आणि चांगली आहे, म्हणजे आम्हाला ज्या दरामध्ये ही मिळाली आहेत ना तिकीट्स त्या मानाने तर ही बस आहे ना खूपच चांगली आणि खूप जास्त कम्फर्टेबल आहे. तर मी तुम्हाला सांगते की ही तिकीट्स आम्ही जे आहेत ते कुठून बुक केली आहे. हे तिकीट्स जे आहेत ते पंकजने मेक माय ट्रिप ॲपमधून जे बुक केलेले आहेत. आणि नॉर्मली मेक माय ट्रिपवरती आहे ना 2,500 ते 3,000चे तिकीट्स मिळत होते, पण सडनली त्यांनी ही एक नवीन बस ॲड केली आणि जिचे तिकीट्स आम्हाला जे आहेत ते फक्त 1,300 रुपयामध्ये मिळाले आहेत. म्हणजे ट्रेनपेक्षाही स्वस्त तिकीट्स आम्हाला मिळाले आहेत आणि ही जर्नी ॲक्च्युअलमध्ये खूपच जास्त कम्फर्टेबल होती. आम्ही लिटरली आरामात झोपून गेलो. मित्रांनो, आता वाजले आहेत 9:30 आणि आम्ही अजून जे आहे मुंबईतच आहोत. आत्ताशी जे आहे आम्ही ठाणे क्रॉस केलं आहे. आत्तापर्यंत आम्हाला क्लॅरिटी मिळत नव्हती की आम्ही कोणत्या रूटने चाललो आहे आणि आत्ता असं वाटतं आहे की आम्ही समृद्धी मार्गेच जातो आहे. आणि मी तुम्हाला ट्रॅफिक दाखवते बघा, इतकी भयंकर ट्रॅफिक आहे की कळतच नाही. आम्ही अजून कल्याणला पण नाही पोहोचलो आहे, हे असंच चालू आहे. एक तर ठाण्यामध्ये इतका टाईम वेस्ट झाला आहे ना, इतका टाईम वेस्ट झाला आहे की मी बोलू नाही शकत. आणि आता ट्रॅफिक जॅम आहे, कधी पोहोचणार काय माहिती. तर हे आहे आमचं आजचं डिनर, जे की बनवून आणलेलं आहे पंकजने. तर मित्रांनो, फायनली आम्ही थांबलेलो एका ठिकाणी. आय थिंक आम्ही भिवंडी क्रॉस केलं आहे आणि भिवंडी क्रॉस केल्यानंतर इथे थांबलो आहे आम्ही एका ढाब्यावरती. आणि आम्ही तर जेवण जेवलो होतो ऑलरेडी. तर आम्ही आता इथे हॉटेलमध्ये तर काही खाणार नाही. हां, आम्ही पाण्याच्या बॉटल्स घेतल्या आहेत आणि फ्रुटी घेतली आहे. आणि आता बस थोडंसं बाथरूमला वगैरेला जाऊन आलो आम्ही, फ्रेशन अप होऊन आलो आहे आणि आम्ही दोघं तर आता झोपणार आहे डायरेक्टली. ते 20 मिनिट्स थांबणार आहे. मी तुम्हाला बस दाखवते आमची कशी आहे.
हा बघा, ही आमची बस. मी तुम्हाला बस तर आतून दाखवलीच आहे. खूप कम्फर्टेबल आहे बस, राईड खूप कम्फर्टेबल आहे. आणि आता आम्ही झोपणार आहोत. मी बघेन मध्ये मध्ये जर उठले तर मी तुम्हाला दाखवत राहीन. आणि येस, आम्ही समृद्धी महामार्गेत जाणार आहे. तर आता जी थांबली आहे बस ती डायरेक्ट सकाळी 4 वाजता थांबणार आहे. तर जे काय करायचं आहे ते आत्ताच करायचं आहे. मध्ये बस थांबणार नाही, कारण समृद्धी हायवेला काहीच नाही आहे अजून. तिथे काहीच असं अजून रेस्टॉरंट वगैरे काहीच ओपन झालेलं नाही आहे. तर डायरेक्ट 4 वाजता जे आहे ते आता ब्रेक होणार आहे. तर हा आहे समृद्धी महामार्गाचा टोल आणि फायनली आम्ही समृद्धी महामार्गाला पोहोचलेलो आहोत. आणि ह्या स्पीड बघा काय चालू आहे. म्हणजे जे पण टाईम आम्ही वेस्ट केलेला होता सिटीमध्ये तो संपूर्ण टाईम यांनी समृद्धी महामार्गावर जो आहे तो कवर केलेला आहे. तुम्ही स्पीड बघू शकता. प्रत्येक बसेसची एकदम सुसाट सुटलेले आहेत सगळे. आणि आता मला येते झोप. आम्ही इगतपुरीला पोहोचलेलो आहोत आणि मी आता झोपते. तुम्ही ऐकू शकता हे एकमेकांशी कसे हॉर्न देऊन बोलत असतात जेणेकरून सगळे जागे राहतील. तर मी तर झोपतीये आणि आपण डायरेक्ट उद्या भेटूया. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.